जो मोठा राष्ट्रीय पक्ष म्हणून मनवला जातो त्यांनी काही जिजाऊ साहेबांच्या नावाने काही भाजपमध्ये जे शिपाईच्या पद्धतीने शेती युद्ध चालू आहे, एकमेकांवरती प्रचाराचा आरोप प्रचार करतात, कुठेतरी राजकारणाची पातळी खालचे दर्जा घसरले तर वाटतं. मला असं वाटतं की या संदर्भामध्ये ते दोघं नेते जे आहेत ते एकमेकावरती स्वतः म्हणजे अजितदादाच जास्त बोलत आहेत देवेंद्रजींवरती. पण मला असं वाटतं की हा सगळा विषय जो आहे तो महायुतीच्या नेत्यांमधला आहे. तर इथे कात्रजला जेव्हा सभासाहेबांनी घेतली तर कात्रजचा घाट म्हणजे मोगलांना त्यावेळेला त्यांचं दिशाभूल करण्यासाठी केलेला होता, तसा हा कात्रज आणि हा सगळा परिसर आहे तो नक्कीच आमच्या शत्रूंची दिशाभूल करून आम्हाला विजय देणारे याच्यामध्ये. खरं तर पुण्यामध्ये फडणवीस साहेब असतील, अजित पवार असतील किंवा अन्य कोणी ते एकनाथ शिंदे साहेब पुण्यामध्ये प्रचारदौरे दिसले. मात्र या प्रचारामध्ये पुण्याच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये कुठेही मनसेचे राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे हे दिसून आले नाहीत. काय वाटतं? गिरिराज सावंत यांनी अगदी रात्रीचे 9 वाजले असले तरीसुद्धा त्याच्यामध्ये प्रचाराचा भाग म्हणून नाही. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी उपसभापती नीलमताई गोरे साहेब मॅडम आहेत. मॅडम, काय सांगाल, एकंदरीत पुण्याची परिस्थिती काय वाटते आता सध्या तरी? अतिशय चांगलं वातावरण शिवसेनेच्या दृष्टीने आहे. सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी सातत्याने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालवलेला आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीसुद्धा तिथीने साजरी करतो, तसेच तारखेने साजरी करतो. खरं तर संपूर्ण वर्षभर साजरी केली तरी चालेल अशी शिवसेनेची भूमिका आहे. आज राजमाता जिजाऊ साहेब यांची जयंती आहे. लाल महालामध्ये पण मी स्वतः जाऊन आले. लाल महालामध्ये जिजाऊ साहेबांना वंदन केलं आणि लाडक्या बहिणींच्या पाठीमागे जिजाऊ साहेबांची प्रेरणा पक्षाच्या पाठी ही भूमिका घेतली. परंतु मला आज सगळ्या राजकारणाच्या गाजावाजात जो मोठा राष्ट्रीय पक्ष म्हणून मनवला जातो त्यांनी काही जिजाऊ साहेबांच्या नावाने काही केलं, आदर व्यक्त केला किंवा काही कार्यक्रम घेतला असं अजून तरी दिसलं नाही आहे. कदाचित आता कळल्यावरती धावपळ काहीतरी करतील. तर मला असं वाटतं की आमचे गिरिराज सावंत यांनी अगदी रात्रीचे 9 वाजले असले तरीसुद्धा त्याच्यामध्ये प्रचाराचा भाग म्हणून नाही, पण पूर्णपणे महासाहेबांना अभिवादन म्हणून हा जो कार्यक्रम घेतला आहे. त्याच्यात विशेष गोष्ट म्हणजे ते फक्त उमेदवार नाहीत तर शिक्षण क्षेत्रामधले छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श पुढे ठेवणारे युवक आहेत आणि त्यांच्या मातोश्रींनाही आज लाल महालामध्ये जिजाऊ साहेबांच्या नावाने पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे आमची शिवसैनिक जे आहेत ते शिवसैनिकांवरती विश्वास पुणेकर जनता ठेवेल अशी आम्हाला. खरं तर पुण्यामध्ये फडणवीस साहेब असतील, अजित पवार असतील किंवा अन्य कोणी ते एकनाथ शिंदे साहेब पुण्यामध्ये प्रचारदौरे दिसले. मात्र या प्रचारामध्ये पुण्याच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये कुठेही मनसेचे राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे हे दिसून आले नाहीत. काय वाटतं? मला असं वाटतं उद्या 5 वाजेपर्यंत वेळ आहे. 5 नंतर आपण याच्यावर बोललो तर आपल्याला फायनल त्याच्यावरती काहीतरी बोलता येईल असं मला वाटतं. पण तसंही ते निवडणुकीत अदृश्यच आहेत. अजित पवार आणि भाजपमध्ये जे शिपाईच्या पद्धतीने शेती युद्ध चालू आहे, एकमेकांवरती प्रचाराचा आरोप प्रचार करतात, कुठेतरी राजकारणाची पातळी खालचे दर्जा घसरले तर वाटतं. मला असं वाटतं की या संदर्भामध्ये ते दोघं नेते जे आहेत ते एकमेकावरती स्वतः म्हणजे अजितदादाच जास्त बोलत आहेत देवेंद्रजींवरती. पण मला असं वाटतं की हा सगळा विषय जो आहे तो महायुतीच्या नेत्यांमधला आहे. त्यामुळे मी त्याच्यावर कुठलंच भाष्य करणार नाही. शिवसेनेला पुणेकरांनी संधी द्यावी हीच आमची त्यांना विनंती आणि प्रार्थना आहे. कालची सभा झाली ठाकरे गटाची मुंबई महानगर, काय सांगाल? मी ती सभा पाहिलीच नाही, त्यामुळे मला खरंच सांगता येणार नाही काय ते. मी आमच्या शिवसेनेच्या प्रचारामध्ये बिझी होते रात्री 10-11 वाजता. नंतर काही शॉर्ट्स पाहिले मी, तर त्याच्यामध्ये मला असं वाटलं की ते नेहमीच्यासारखी ते ठराविक प्रकारचे लोक जे फॉलोअर्स असतात ते जात असतात. पुण्यामध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्यासारखी माहिती मिळते, याच्यामध्ये परत ट्रॉफिकची काही समस्या, याबाबत काही शिवसेनेच्या माध्यमातून कशा पद्धतीने उपाययोजना केल्या जातील? आमचे डॉक्टर तानाजी सावंत हे एक जबाबदार मंत्री आहेत. त्यांनी याच्यावरती पण बरंचसं काम केलेलं आहे. प्रताप सरनाईक परिवहन मंत्री आहेत. नागरी विकास मंत्री स्वतः शिंदेसाहेब आहेत. त्यामुळे एक पर्यायी चांगला वाहतूक आराखडा तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि मी आपल्याला सांगेन की PMRDA रिजन आणि हा इकडचा जो परिसर आहे इथे सुद्धा जो पाण्याच्या अडचणी आहेत त्यामधून मार्ग काढायचं. आणि इथे कात्रजला जेव्हा सभासाहेबांनी घेतली तर कात्रजचा घाट म्हणजे मोगलांना त्यावेळेला त्यांचं दिशाभूल करण्यासाठी केलेला होता, तसा हा कात्रज आणि हा सगळा परिसर आहे तो नक्कीच आमच्या शत्रूंची दिशाभूल करून आम्हाला विजय देणारे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये खात्री आहे. आणि प्रश्न म्हणाल तर ते सोडवण्यासाठीच यांच्यासारखं चांगलं पॅनेल आम्ही दिलेलं आहे आणि त्याच्यावरती पुणे शहराचे लोक विश्वास ठेवतील याची मला खात्री वाटते. आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून तरुण चेहरे यावेळेस बदल केला गेला, तरुण चेहरे मात्र पुढे येताना दिसून आले. आमचे सगळे उमेदवार तुम्ही बघा 119 पैकी 95% तरुण आहेत, सुशिक्षित आहेत, इंजिनियर आहेत, स्वतः शिक्षण संस्था चालवत आहेत,
बाकीचे जे लोक आहेत ते सुद्धा कोणी मुंबई विद्यापीठातले पदवीधर, कोणी बाकीचे कोणी MBA, कोणी IT मधले असे शिक्षित लोक आहेत. पण शिक्षणाबरोबर आमचे गुरु म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिक्षणातून तयार झालेला शिवसैनिक हा हुशारच असतो, असं माझं अनेक वर्षांचं निरीक्षण आहे. त्याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाही आहे. पुण्यामध्ये काही ठिकाणी सगळीकडे चौरंगी पंचरंगी निवडणूक लागली, याचा कुठेतरी शिवसेनेला फायदा होईल? असे फायदा तोट्यापेक्षा आमच्या उमेदवारांवरती जो विश्वास जनता ठेवते तो विश्वास अधिक दृढ व्हावा आणि शिवसेना हा इमानदारांचा पक्ष आहे हे लोकांनी पूर्णपणाने समजून घेतलं तर नक्कीच आम्हाला चांगला विजय प्राप्त होईल. तर हे होते उपसभापती नीलम गोरे यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कशा पद्धतीने उपाययोजना केल्या जातील त्यांनी सांगितलं गेल्या. तर गुन्हेगारीच्या बाबतीतही कशा पद्धतीने रोखता येईल यातील शिवसेनेच्या माध्यमातून वचननामा देखील तेवढं प्रसिद्ध केला गेला. कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, कात्रज, पुणे.